मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात नदी प्रदूषणाची समस्या आता चर्चेत आहे। नाशिकमध्ये आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीचं प्रदूषण चर्चेत आलंय। गोदावरी नदीची स्थिती पाहता राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यात तथ्य असल्याचं दिसतंय। नाशिकच्या गोदावरी नदीची नेमकी स्थिती काय आहे या संदर्भात आणखी तपशील आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याला देतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नदींच्या संदर्भातलं प्रदूषण हा मुद्दा चांगला चर्चेत आलेला आहे। मी सध्या नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये आहे, ज्यामध्ये भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या अगदी बाजूला मी उभा आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर या तपोवन परिसरामध्ये असलेला जो एसटीपी प्लांट आहे त्यामधूनच थेट रासायनिक अशा स्वरूपाचं जे पाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। ते पाणी थेट नदीमध्ये सोडलं जात आहे आणि त्या पाण्याचं जर एकूणच परिस्थिती जर बघितली तर संपूर्ण नदी जी आहे ती फेसाळलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक ठिकाणी कंपन्यांचं जे आउटलेट आहे ते देखील थेट नदी पात्रामध्ये या ठिकाणी सोडलेलं आहे। घरगुती वापराचं जे पाणी आहे, सिवरेज लाईन आहे, त्या देखील थेट नदीशी या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे नाशिकची नदी स्वच्छ कशी होईल असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। एकूणच जर बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला जो मुद्दा आहे तो नाशिकच्या गोदावरी नदीची परिस्थिती बघितल्यानंतर त्यामध्ये तथ्य आहे असं एक प्रकारे दिसून येतंय। त्यामुळे आगामी काळातील कुंभमेळा लक्षात घेता नाशिकची गोदावरी नदी प्रदूषण मुक्त कशी होईल यासाठी आता उपाययोजना करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। साधू महंतांसह मोठ्या प्रमाणात भाविक या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी स्नानासाठी येणार आहे। त्यामुळे आगामी काळातील परिस्थिती बघता तातडीने नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जातात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।